शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आज नाशिक महानगरपालिकेवर खड्ड्यांच्या प्रश्नावरून विराट असा मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चामध्ये आता संजय राऊत शिवसेनेचे फायर ब्रँड नेते सहभागी झालेले आहेत. थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. काही म्हणताला काही पण हुसनेंद्र आवाज दिला तू गडबडीत होता. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चामध्ये शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र मिरलेकर, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख शिवसेनेचे नाशिक महानगरपालिकेचे गटनेते केशव शेळके, उपनेते दत्तानाना गायकवाड आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मध्यवर्ती कार्यालयापासून आता मोर्चाला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समोर रवींद्र मिरलेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली आहे. वाजे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. आपल्यासोबत काही महिला आज मोर्चामध्ये सहभागी भूमिका काय आहे. यांच्या नेतृत्वात या भव्याच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. तमाम नाशिककर, तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा आता राजीवगावची भावाच्या दिशेने मार्गात पोहोच आहे. आज शिवसेनेच्या घरी येणाऱ्या महिलांना हजारो नाशिकमध्ये सायकलने होणार अजून काही महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगणार तुम्ही? तर महिलांची देखील प्रतिक्रिया आपण घेतलेली आहेत. महिलांमध्ये देखील मोठा या ठिकाणी आक्रोश आहे. आपण थोड्याच वेळामध्ये अजून काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. विराट असा हा मोर्चा आहे.
काय सांगणार मोर्चात सहभागी झाला जनआक्रोश आहे या सरकार विरोधात. नाशिकमध्ये 7 ते 8 बळी गेले. हे झोपलेले सरकार थोडं बळी करतंय सरकार. आपल्या सरकारला जाब विचारायचा आहे. जीव जातोय या प्रशासनाला आम्हाला एका विचारायचंय मागे नंतर फोन करा ठाकरे गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष यांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर ही समस्या दूर झाली नाही तर आम्ही नगरसेवक यांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा एकंदर संजय राऊत राजा भाऊ हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. थोड्याच वेळात आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. मात्र आता हा जो मोर्चा आहे हा शालिमारपासून आता सीबीएसकडे या ठिकाणी आलेला आहे. सीबीएसच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी हा मोर्चा आता पोहोचलेला आहे. आपण थोड्याच वेळात खासदार राजू वाणी यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं त्यांची काय भूमिका आहे या संदर्भात संपूर्ण त्यांनी यापूर्वी आपली भूमिका जाहीर केलेली आहे. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलं होतं. पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला होता नाशिकच्या खड्ड्यासंदर्भात आपण लक्ष द्यावे अशी देखील या पत्रावर त्यांनी विनंती केली होती. नाशिकमध्ये तमाम नगरसेवक तमाम पदाधिकारी तमाम नेतेगण या रस्त्यावर उतरले आहेत. तमाम शिवसैनिकांची त्यांना साथ आहे. तमाम नाशिककर देखील या ठिकाणी सामील झाले. या ठिकाणी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक सुरुवात या ठिकाणी गोष्ट द्यायची आहे. विश्वरत्न भारतरत्न राष्ट्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बोलो छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख आपल्या सोबत खासदार राजा वाजे तुले भाऊ आज सहभागी झाला आहात मोर्चामध्ये काय सांगणार महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवा हृदय सम्राट युवा सेना प्रमुख आपण मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलं होतं त्या संदर्भात काय आपल्याला उत्तर आलं आहे का हे होते खासदार राजा वाजे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं होतं. त्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली होती, आढावा बैठक घेण्यात आली होती आणि त्या आढावा बैठकीनंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे असं खासदार राघव वाजे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलेलं आहे. अरे ताकद कुणाची, अरे आवाज कुणाचा, अरे कोण आला रे कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिकमधील घटनांमध्ये हजारो नागरिक त्या विरोधात बसले आहेत. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. काय नेमकं म्हणणं आहे? या भ्रष्टाचारी गिरीश महाजनचं करायचं का? अरे बीजेपी हटाओ, अरे बीजेपी हटाओ, अरे गिरीश महाजन हटाओ, अरे बीजेपी हटाओ, अरे भ्रष्टाचारी गिरीश महाजनचं करायचं का? काही महिला आहे, महिलांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय नेमकं आपण आज मोर्चामध्ये सहभागी झालात, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? महिलांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मोठ्या संख्येने महिलांची संख्या या मोर्चामध्ये आहे. शिवसैनिक आले आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित भव्य जन